ह्या सगळं मग मी काय करू? नाही तुम्हाला म्हणजे अजित पवार हे उपमुख्यमंत्री राज्याचे शुभेच्छा द्यायला पोहोचलेले आहेत, ही बातमी आहे सध्याची. सगळ्या बातम्या तुम्ही काही करू शकता. अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा पवार साहेबांना त्यांच्या संकट काळात सोडून गेलेले अनेक लोक असतील. शेवटी असा एक प्रसंग असतो, इतका महान हे व्यक्तिमत्व आहे पवार साहेब, या महाराष्ट्राचा आधारवड आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय निष्ठावंत असतील किंवा अन्य असतील त्यांना एक पावली पुढे टाकता येणार नाही त्यांचं नाव घेतल्याशिवाय. पण इथं जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे हे दोघंही एकत्र यावेत, परत नाही दोघंही एकत्र यावेत असं म्हणणं आहे काही कार्यकर्त्यांचं. त्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही. आमच्या पक्षाची भूमिका वेगळी असते. सर सुर एक हमारा ऐसा हो रहा है क्या, मिले सुर मेरा तुम्हारा और सुर नाही, मत असं आहे की पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे. आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते. आता त्याच्याविषयी आपण पाहतोय राऊत साहेब हे दुसऱ्या गेटनं खरं तर त्यांना आत नेलेलं आहे. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शुभेच्छा देण्यासाठी थेट दाखल झाले आहेत 6 जनपथवर. आपल्याला माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर खासदार सुनेत्रा पवार आणि अन्य कुटुंबीय जे आहेत ते दाखल झालेले आहेत. तर महत्त्वाचं हेच आहे की संजय राऊत यांची जी भेट आहे शरद पवार यांच्यासोबतची किंवा ज्या शुभेच्छा आहेत त्या अजित पवार यांच्या समोर होतात की वेगळ्या होतात हे बघावं लागणार आहे. कारण संजय राऊत हे म्हणजे आज सकाळी येणार हे कन्फर्म होतं.